अमोनोलिसिस मध्ये अल्किल हलाइड म्हणजे RX अल्कोहोलिक अमोनिया सोबत रिॲक्ट केल्या जातात. अल्कोहोलिक अमोनिया गॅस आहे, तो अल्कोहोल मध्ये विरघळलेला राहते, डिझॉल्व्ह केलेला. रिएक्शन 373 केल्विनला होते. आता पहा या रिएक्शन मध्ये काय होतं, या अमोनियाचा एक हायड्रोजन X सोबत निघून जातं. हिचा एक H आणि हा X -HX होऊन जातो. आणि मग इथे NH2 शिल्लक राहिलं. NH2 ला हा R ग्रुप अटॅच होऊन जाते. म्हणजे आपल्या जवळ उरलं मग RNH2. हा प्रायमरी अमाइन झाला. हा जो प्रायमरी अमाइन आहे हा या ओरिजिनल अमोनियापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे तो दुसऱ्या RX सोबत रिॲक्ट होतो. सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्किल हलाइड. सेम प्रोसिजर इथं होते. हा H, त्याच्यातला एक H आणि हा X -HX होऊन जाईल आणि सेकंडरी अमाइन तयार. झाला सेकंडरी अमाइन पुन्हा प्रायमरी अमाइन आणि अल्कोहोलिक NH3 पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह. मग तो RX सोबत रिॲक्ट होते तिसऱ्या मॉलिक्युल्स. हा जो उरलेला H आहे तो X सोबत निघून जाते -HX आणि इथं टर्शरी अमाइन तयार होऊन जाईल. या पद्धतीनं अमोनियाची तिन्ही हायड्रोजन R न रिप्लेस झाले. प्रायमरी तयार झाला अगोदर, मग सेकंडरी तयार झाला, मग टर्शरी तयार झाला. आता आपल्याला असं वाटेल काही नायट्रोजनवरचे हायड्रोजन संपल्यावर रिॲक्शन थांबल, पण ही रिॲक्शन एक स्टेप पुढे जाते. चौथा RX चा मॉलिक्युल इथे ऍड होते आणि एक सॉल्ट तयार होते ज्याला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हटलं जातं. पहा आता टर्शरी मध्ये 3 R यांना अटॅच आहे. तर या नायट्रोजनला आता जर चौथा R अटॅच झाला तर अमोनियाचं रूपांतर अमोनियम मध्ये होऊन जाते. 4 R ग्रुप RN ला अटॅच होत आहे. आता हे जे नायट्रोजन तयार झालंय ज्याला 4 R ग्रुप अटॅच आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, याला अमोनियम आयन म्हटलं जातं. हा पॉझिटिव्हली चार्ज आहे. मग या पॉझिटिव्हली चार्ज अमोनियम आयन कडं हा जो X आहे तो अट्रॅक्ट होऊन जाते, जो निगेटिव्ह आहे, आणि मग अमोनियम सॉल्ट तयार होतं. याला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हटलं. क्वाटर्नरी कारण 4 ग्रुप्स आहे, याला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हटलं. अशी ही चेन रिएक्शन आहे. अमोनियाचा एक एक हायड्रोजन R न रिप्लेस होत चालते. पहिला एक H केला, H सगळे X सोबत रिॲक्ट होतात. पहिला H निघून गेला, RNH2 तयार झाला. त्याच्यातला एक H निघाला, सेकंडरी तयार झाला. त्याच्यातला एक H निघाला, टर्शरी तयार झाला. आणि मग ॲडिशनल एक RX अटॅच झाला आणि आपल्याजवळ असा क्वाटर्नरी सॉल्ट तयार झाला. तर हा पहिला पॉईंट आहे. आता याच्यामध्ये एक दुसरं मॉडिफिकेशन असं आहे का, समजा हा जो NH3 ग्रुप आहे हा जर आपण एक्सेस मध्ये घेतला, अमोनिया जर एक्सेस मध्ये घेतला, ही जी रिएक्शन आहे ती या स्टेजला थांबून जाते.
प्रायमरीच्या स्टेजला थांबून जाते. इज मेजर प्रॉडक्ट. बाकीचे तयार होते पण खूप कमी प्रमाणात तयार होते. प्रायमरी अमाइन मेजर तयार होऊन जाते. जर प्रायमरी अमाइन मेनली तयार करायचं असेल आपल्याला, हा एक उपाय आहे NH3 ला एक्सेस मध्ये घेणे. NH3 जर एक्सेस मध्ये घेतलं तर रिॲक्शन या स्टेजला थांबून जाते. पुढं जर गेली सुद्धा तर खूप कमी प्रमाणात जाते आणि हे खूप कमी प्रमाणात तयार होऊन जाते. पण NH3 जर कमी प्रमाणात घेतला मग मात्र हे रिॲक्शन पूर्ण अशी इथपर्यंत जाते आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होऊन जाते. त्याच्यामुळे आणि हे जे मिश्रण आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी आणि ह्या चौघांचे जे मिश्रण आहे सेपरेट करणं कठीण राहते. त्यामुळे मोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड काही फारशी रिएक्शन नाही आहे अमाइन तयार करण्याच्या. त्याच्यावर काही क्वेश्चन असे विचारले जातात. हा एक आहे, त्याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, हे लिहून टाकलं. याला म्हटलं जाते अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. आता याच्यावरचा एक क्वेश्चन साधारणतः 2 क्वेश्चन आहे याच्यात. तर पहिला क्वेश्चन असा आहे, पहिला क्वेश्चन सिंपल आहे. राईट अमोनिया ऑन. आता याच्यामध्ये वेगवेगळे अल्किल हॅलाइड दिलेले राहू शकते, जसं C2H5Br आहे समजा. ही कशी करायची रिएक्शन? आपण आत्ता केली तशा टाईप एक चेन रिएक्शन करायची. C2H5Br मग C2H5Br अमोनिया सोबत. अमोनिया अल्कोहोलिक पाहिजे, 373 टेम्परेचर पाहिजे. पहिल्या स्टेपमध्ये हा Br च्या एका H सोबत निघून जाईल, HBr तयार आणि मग C2H5NH2 तयार होईल. हा झाला प्रायमरी. हा दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होईल C2H5Br च्या. इथचा एक H हा Br -HBr होईल. सेकंडरी अमाइन तयार होईल, इथिल अमाइन. 2 C2H5 ग्रुप लागल इथं, त्याला सेकंडरी. मग तिसरी स्टेप, तिसऱ्या C2H5Br सोबत हा रिॲक्ट H Br सोबत निघून आणि आपल्याजवळ टर्शरी अमाइन तयार होईल, ट्रायइथिल अमाइन. टर्शरी. फायनली चौथा मॉलिक्यूल C2H5Br. हा इथं HX रिमूव्ह नाही होणार, हा मॉलिक्यूल पूर्णच्या पूर्ण इथं जाऊन अटॅच होऊन जाते आणि क्वाटर्नरी अमोनिया तयार होते. H5N 4 C2H5 ग्रुप N ला अटॅच आहे. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल, या पॉझिटिव्ह आयनला हा निगेटिव्ह Br अटॅच होऊन जाईल. हा झाला क्वाटर्नरी अमोनिया. त्या पद्धतीने ही रिॲक्शन लिहायची. त्या अमाइन्सचे नावं पण लिहायचे, इथिलामाइन, डायथिलामाइन, टेट्राइथिलामाइन, क्वाटर्नरी. स्क्रीनशॉट काढून घ्या. या टाईप एक क्वेश्चन येऊ शकतो. एक हॅलाइड तुम्हाला दिलेला राहील, त्याच्यावर दुसरा क्वेश्चन,
या टाइप व्हॉट इज हे आपण टेक्स्टबुक मधलाच क्वेश्चन घेतो. ॲक्शन ऑफ अमोनिया ऑन बेन्झील क्लोराइड followed by 2 moles of CS3I. Important question है. What is the action of ammonia on benzyl chloride? Benzyl chloride तुम्हाला जर काढता आला तर ही रिएक्शन सोपी आहे. बेन्झिल क्लोराइड कसा काढायचा? बेन्झीन रिंगला जेव्हा CH2 अटॅच राहते तेव्हा त्याला बेन्झिल ग्रुप म्हणतात. बेन्झीन रिंग याला CH2 अटॅच, हा ग्रुप झाला बेन्झिल. आणि मग याला Cl अटॅच आहे म्हणून बेन्झिल क्लोराइड झाला. त्याची अमोनिया सोबत रिएक्शन. अल्कोहोलिक पाहिजे 373 केले. पहिल्या स्टेप मध्ये काय होईल? Cl H सोबत निघू मायनस H. ठीक आहे, आता पहा Cl निघून गेला आहे H सोबत. मग आता काय शिल्लक उरलं? बेन्झीन रिंग CH2 NH2 शिल्लक उरलं. अटॅच होऊन जाईल. रिंग आणि त्याला NH2 ग्रुप अटॅच. हे झालं बेन्झील अमाईन प्रायमरी NH2 आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये काय म्हटलंय? व्हॉट इज द ॲक्शन ऑफ अमोनिया ऑन बेन्झील क्लोराइड फॉलोड बाय 2 मोल्स ऑफ CS3I. हे अमोनिया आणि बेन्झील क्लोराइडची रिएक्शन झाल्यावर कशाची रिएक्शन करायची आहे? 2 मोल्स ऑफ CS3I. इथं CS3I लिहायला लागला. आता काय होईल? हा एक HI मायनस HI होईल आणि ह्या इथून जो H निघाला आहे त्याच्याऐवजी हा CS3 ग्रुप होईल. सेकंडरी अमाइन या टाइप्स. एकीकडून बेन्झिल ग्रुप, एकीकडून बेन्झिल CH2. इथं NH उरलं फक्त. CS3 हा CS3 इथून आला आहे. हा बेन्झिल मिथिल अमाइन. टू मोल्स ऑफ CS3 आहे म्हटलं आहे. आता पहिला मोल झाला, आता दुसरा मोल. H सोबत रिएक्ट होईल. हा H सोबत निघून जाईल मायनस HI. CS3 या N ला अटॅच होईल. टर्शरी अमाइन तयार होऊन जाईल. इथं मी पेन्सिल ग्रुप N इकडून X हा टर्शरी. ठीक आहे, हे फायनल प्रॉडक्ट. आता याचं नाव काय होईल? बेन्झील डायमिथिल अमाइन. बेन्झील डायमिथिल
आता पुढं क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची स्टेप नाही लिहायची आहे कारण आपल्याला फक्त 2 मोल्स ऑफ CH3 दिले आहे. पुन्हा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याचा चांगला लक्ष देऊन पाहून घ्या. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ अमोनिया बेन्झिल क्लोराइड? बेन्झिल क्लोराइड आणि अमोनियाची रिॲक्शन झाली, प्रायमरी अमाइन तयार झाला, अमाइन. मग त्याच्यावर 2 मोल CH3 यायचे. पहिला मोल टर्शरी अमाइन तयार झाला, दुसरा मोल टर्शरी अमाइन. या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. दोन क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायला. पहिला याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही करून घ्या. शॉट झाला असेल क्वेश्चन करायचा प्रयत्न. ॲक्शन ऑफ अमोनिया ऑन आयोडाईड आणि ब्रोमाइड. ठीक आहे, अमोनियाच्या ह्या दोघांचं करून पहा. इथं पहिली जी मेथड आहे अमोनोलिसिस क्लोराइड ती संपते. सोपी रिॲक्शन आहे. याचा एक एक हायड्रोजन दिलेल्या अल्किल ग्रुपनं रिप्लेस करत चला. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. हा व्हिडिओ पूर्ण होईल. ठीक आहे.